शरदजी केने यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान होईल. आपल्या व्यासपीठावरती आलेल्या पाहुण्यांचा आपण मान सन्मान शुभ सन्मान करत आहोत. तुमचा बहुमूल्य वेळ मात्र या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल सन्मान्य राजेश चौधरी यांचा देखील आपण शुभ सन्मान सत्कार करूया. राजेश चौधरी यांचा देखील आपण शुभ सन्मान सत्कार करतोय. बघा नक्कीच फिटनेस बघू शकाल तुम्ही. बॉडी बिल्डर आहेत आणि सुंदर अशी नक्कीच आपल्याला त्यांची बॉडी पाहायला मिळेल. आमच्या नक्कीच पबजी लव्हरला विनंती आपण पबजी बंद करा आणि जरा बॉडीकडे लक्ष दिलं तर आपली बॉडी तरी होईल. पबजी मध्ये वेळ देण्यापेक्षा नाही दादा खेळत असतील मध्ये त्यांचा फिटनेस बघा तुम्ही. डॉट बॉलायला जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. महेश पहिले षटक आहे महेशचं. आकेश आणि महेंद्र दोन सलामीवीर फलंदाज इनसाइड आउट. संघाची धावसंख्या चौकारांना मात्र धावांचा श्री गणेश होत असताना धावफलक 4 वर. महेश पहिलं षटक आहे. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन चांगल्या टीम आमने सामने आहेत. किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा विरोधात मेहर 11 बापगाव. राऊंड विकेटनं खोदून काढला फटका. व्ही शेप मध्ये खेळला बॅक टू द बॉल. तेवढी चांगली फिल्डिंग झाली आहे. तिथे फिल्डर मंथन होते. दरम्यान धाव एक नीती आहे. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. धावसंख्या एकूण 5 वरती आहे. मॅच खूप महत्वाची आणि इम्पॉर्टंट असणार आहे आणि भरपूर मेहनत घेतली जाईल या मॅच मध्ये. राऊंड विकेटनं फुल टॉस फटका हवेत खेळत मिसामिंग शॉट फील्ड चार धावा चौकार. तर पाहुण्यांचे मनापासून आभार ज्यांनी आपला बहुमूल्य वेळ दिला. ॲडव्होकेट सन्माननीय अल्पेशजी मोतीराम भोईर नक्कीच कडवलीचे आहेत. युवा सेना ठाण्याचे सचिव त्यांचा मनापासून आभार. त्याच्यानंतर सन्माननीय माननीय श्री निलेश मोतीराम भोईर जे उद्योजक खडवलीचे त्यांचे देखील मनापासून आभार. त्याच्यानंतर सन्माननीय माननीय श्री सुनीलजी दळवी कोसलेगावचे नक्कीच शिवसेना संपर्क प्रमुख कल्याण ग्रामीणचे या सर्व पाहुण्यांचा आम्ही करतोय मनापासून आभार. तुमचा बहुमूल्य वेळ या क्रिकेट टुर्नामेंटसाठी दिला त्याबद्दल या सर्व पाहुण्यांचा आम्ही करतोय मनापासून आभार व्यक्त. मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. नक्कीच रजा घेत असताना मात्र बहुमूल्य वेळ त्यांनी या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल तिन्ही पाहुण्यांचं तिन्ही मान्यवरांचं आम्ही करतो या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं सहर्ष स्वागत.
तर पण करूया मॅचला सुरुवात. धावसंख्या 9 या आकड्यावरती या. साकिंगला फलंदाज महेंद्र सज्ज खेळण्यासाठी. राऊंड विकेटनं दरम्यानचा हा चांगला चेंडू फटका देखील तेवढा चांगला. तिथे राहुल मेहर आहे, थोडीशी खराब फिल्डिंग झाली आहे. उचलून फेक होईपर्यंत 2 धावा आहेत ना मिळतील. खराब फिल्डिंग या दरम्यान राहुलच्या माध्यमातून पाहायला मिळते आपल्याला. लॉंग ऑन बाउंड्रीच्या दिशेने की पेट्रोलिंग करत आहेत. तोपर्यंत मिळतील या 2 धावा. कुठल्या प्रकारची संधी सोडली जात नाहीये किरण स्पोर्ट्स जांभूलपडा टीमच्या माध्यमातून. चांगला खेळ नक्कीच आजच्या दिवसामध्ये या दोन्ही टीमचा राहिला. धावफलक 11 वर. बागपूरला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क आला नाही. आताचा भरपूर चांगला चेंडू होता. पडल्यानंतर थोडासा बाउन्स देखील टॉस देखील झाला. चेंडू बागपूरला जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला. फुटवर्क नव्हता, जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न केला. कडेकडे हा शॉट फलंदाज महेंद्रनं. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. आमचे स्कोरर मित्र आम्हाला माहिती देत असताना एकूण पहिल्या ओव्हरच्या खेळीस पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना किरण स्पोर्ट्स जांभूलपडा टीमची धावसंख्या बिनगडी बाद 11. चला वेळ कमी घ्या, अजून एक मॅच आपल्याला इथं कव्हर करायची आहे. मेहर 11 बापगाव टीम आपल्याला कमी वेळ घ्यायचं. प्लीज सहकार्य करा. पलकावरती 11 राहुल मेहर. दरम्यान ऑनड्रेचा हा फटका. तिथं फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग दरम्यान योगेशची चांगली झाली आहे. लगेचच चेंडूशी उचलून फेक करेपर्यंत धाव मात्र येत नाही. एकच मेल. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. धावसंख्या एकूण 12 या आकड्यावरती. धावफलक आहे. फिल्डिंग मध्ये काहीसा बदल करत असताना राहुल. वसीम नाही आज टीम मध्ये. नेक्स्ट बॉल. चांगला चेंडू आहे. कीपर यष्टनच्या मागे आहेत. अपील अंपायर सहमत नाहीयेत. चांगला चेंडू या दरम्यान फुलर लेनचा आपल्याला पाहायला मिळतो. राहुल मेहरचा हा षटक आहे. पहिल्या ओव्हरमध्ये महेशने एकूण धावा खर्च केल्या होत्या 11 आणि त्यामध्ये संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावा पुस्तकावरती एकूण धावा आहेत 12. राऊंड विकेटनं चांगला यावेळेचा देखील फटका हवे.
हॅट्रिक बॉल आहे विकेट आणि डिक्लेअरी धाव मिळते एक. डिक्लेअर आहे धाव एकच असणार आहे संघाची धावसंख्या 13 वर वेळ कमी का मेहर 11 बापगाव संघ आपल्याला अजून एक सामना खेळवायचा आहे लवकर दरम्यानचा हा चेंडू डावा स्टिकच्या बाहेर अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा आला एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे धावसंख्या धावा पलकावरती एकूण 14 धावा स्कोर नक्कीच आम्हाला सुंदर माहिती देत असताना त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे 14 धावा धावा पलकावरती आहेत राहुलचा हा षटक दुसरं मार्गस्थ आहे मॅच खूप महत्त्वाची असणार आहे जिंकणारा संघ नक्कीच पुढच्या फेरीमध्ये असेल तिथून जर मॅच जिंकली तो संघ आपल्याला पाहायला मिळेल मेगा फायनलच्या नक्कीच मॅचमध्ये सेमीफायनल देखील तेवढीच महत्त्वाची काल आपण बघितली होती एकच जावीत नमेल आणि षटका दरम्यानचं दुसरं देखील समाप्त झाल्या 2 ओव्हरचा खेळ संपला 2 ओव्हरच्या करी संघाची धावसंख्या एकूण 15 वरती लवकरात लवकर आपल्याला इनिंग कंप्लीट करायची अंपायर आपल्याला अजून एक मॅच खेळवायची आहे या गोष्टीची नोंद घ्यावी मेहर 11 बापगाव संघ आपण वेळ घेऊ नका प्लीज जरा स्पीडअप करा आपण मॅचला लवकरात लवकर आपल्याला फिल्डिंग लावून घ्यायची आहे प्लीज फास्ट दरम्यान तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे पहिलाच
धावसंख्या 21 वरती. तुषार वरती केला आक्रमण. फलंदाज बाबू उर्फ अर्षद. अकुटप्पाचा आहे. धाव मात्र एकच मिळेल. डिक्लेअर झोन मध्ये दरम्यान हा चेंडू आणि या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाती आहे पुढे. धावसंख्या धावपळकावरती 22. धावसंख्या एकूण 22 आहे. साकिंगला फलंदाज आकेश आहे. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा दरम्यान संपर्क आला नाही. अंपायरचा इशारा लेग बाईज बॅट कट आहे. आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 23. 23 वरती धाव फलक आहे. आणि बाबूला आता मात्र स्ट्राईक येते. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. 40 ते 45 धावा नक्कीच बनवण्याचा प्रयत्न पहिल्या इनिंग मध्ये असणार आहे. नेक्स्ट बॉल. दरम्यानचा हा चेंडू ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर आहे. वाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. धावसंख्या एकूण 24. 24 वरती धाव फलक. धावा धावपलकावरती आहेत. षटका दरम्यानचं तिसरं मार्गस्थ असणारा गोलंदाज तुषार या षटकामध्ये. नेक्स्ट बॉल अकुटप्पाचा आहे. मात्र धाव एकच मिळेल. डिक्लेअर धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. धावसंख्या एकूण 25. पुढचा बॉल. दरम्यानचा हा चांगला चेंडू आहे. चांगली वापसी आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी करत असताना या षटकामध्ये तुषारच्या पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता बाबूच्या बॅट मधून. त्याच्यानंतर मात्र तुषारनं आतापर्यंत चांगला कमबॅक केलाय. संघाची धावसंख्या धावपलकावरती एकूण धावा मात्र 25 आहेत. षटका दरम्यानचा तिसरा मार्गस्थ आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. मॅच खूप महत्वाची आणि इम्पॉर्टंट असणार आहे दोन्ही टीमसाठी. नेक्स्ट बॉल. अंपायरचा डेड बॉलचा इशारा. रनवे मध्ये रिद मध्ये चुकले आणि पुन्हा एकदा आता मात्र तुषार गोलंदाजी मार्क वरती येतोय. नेक्स्ट बॉल. ओव्हर द विकेट ना फटका तर चांगला आहे. फिल्डिंग देखील चांगली झाली आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला तेवढ्या दरम्यान आर्यन धाव मात्र एक मीद्य. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. धावा पलकावरती
या दरम्यानचा हा फटका हवे ते विकेट येऊ शकेल विजय झेलच्या खाली. फलंदाज बाद. जयेश या दरम्यानचा हा देखील चांगला चेंडू. टीमचे कॅप्टन आलेत गोलंदाजी मार्कवरती विजय. पहिल्याच बॉलवरती विकेट आली. त्याच्यानंतर हा डॉट बॉल येत असताना संघाची धावसंख्या आता मात्र 26 वरती धावफलक थांबलाय. आणि चांगली गोलंदाजी आतापर्यंत मेहर 11 बापगाव टीमशी आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये. स्पर्धेचा तिसरा दिवस आहे. नेक्स्ट बॉल फुल टॉस आहे. फटका चांगला आहे तिकडे फिल्डर धावसंख्या 32. बाबूनं मात्र इम्प्रेस केला या मॅच मध्ये. चांगले बॅटिंग तो करत असताना आताचा चेंडू चांगला कमबॅक केला. ऑफस्टिक मध्ये चेंडूची पिचिंग ठेवली. लेन भरपूर चांगली ठेवली. या चेंडूवर आली एक सिंगल. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. धावसंख्या एकूण 3 33 वर. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या इनिंगचा. 40+ जाण्याचा प्रयत्न नक्कीच असेल किरण स्पोर्ट्स जांभूलपटा टीमचा या मॅच मध्ये. 3 33 धावा आहेत स्कोर बोर्ड वरती. विजय हा चेंडू बघितला जाऊ दिलाय. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 34-34. नेक्स्ट बॉल गती कमी केली आहे. फटका हवेत खेळले. टायमिंग झाला नाहीये. राहुल आहे झेलच्या खाली. फलंदाज फेल. सुमित आलेत नवीन फलंदाज. जयेश बाद झालाय. बाबू मात्र साकिंग एनला जातोय. 6 बॉल मध्ये 16 धावा आतापर्यंत बाबूच्या बॅट मधून या निर्णायक मॅच मध्ये. चेंडूला बघितला आणि जाऊ दिलाय. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल आहे. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 35. 35 वरती नक्कीच स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळतोय. 35 धावा बलकावरती आहेत. षटक अंतिम आहे आणि अंतिम चेंडू देखील. विजय राऊंड विकेट ना भरपूर चांगला चेंडू. हा नक्कीच आपल्याला गोलंदाज विजयचा अंतिम पाहायला भेटला. एकूण षटक संपले. 4 ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या 4 ओव्हरच्या अखेरीस बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंग मध्ये किरण स्पोर्ट्स जांभूलपरा टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला भेटली. एकूण 35 आणि 36 टार्गेट या मॅच मध्ये. हा सामना जिंकण्यासाठी मेहर 11 बापगाव संघाला टार्गेट 36 आहे. धावा 35 झाल्या.
पहिलाच बॉल अपील स्ट्रॉंग आहे आणि फलंदाज बाद केले. पहिल्याच बॉल वरती पहिला धक्का. तर पहिल्याच बॉल वरती पहिला धक्का लागत असताना नवीन फलंदाज आर्यन आलेत मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर. टार्गेट या मॅच मध्ये एवढं मोठं नाहीये, 36 टार्गेट आहे. तर मॅच रफ अँड टफ होईल. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट ना भन्नाट वेगानं हा देखील चेंडू होता. अंपायर सांगतात की एक धाव तरी इथं मिळेल. चेंडू आणि बॅटचा संपर्क होता की काय. एक धाव स्कोर बोर्ड वरती. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट ना शॉट आहे. धक्का लागला. चला वेळ कमी घ्या, अजून एक मॅच खेळवायची आपल्याला. काका लवकर, तुम्ही लवकर बाहेर आहे काका, म्हणजे सामना सुरू करू आपण. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. हेमंत साकिंग इनला आहे, हा देखील फटका मिळते, कदाचित विकेट येऊ शकेल की काय. बॉलिंग खूप मोका भी दिया आणि 4 धावा देखील मोजाव्या लागतील या दरम्यान जांभूलपाडा संघाला. चेंडू या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 5 वरती. हेमंत मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिलो होता, त्याची मात्र जेल देखील सोडली. मात्र माझा सेन्सिबल क्रिकेट प्लेसमेंट चांगली आहे तोपर्यंत मी ते एक धाव. मंथन संघाची धावसंख्या 6. वेळ कमी घ्या प्लीज, जांभूलपाडा आपल्याला वेळ नाहीये मित्रांनो. नेक्स्ट बॉल हा दरम्यानचा हा चांगला चेंडू आहे, आल्या डॉट बॉल. षटका दरम्यानचं पहिलं कंप्लीट झालंय
आणि पहिल्या वर्षा अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 6 धावा आहेत. विजयासाठी अजूनही 30 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 18 या मॅच मध्ये. मात्र वेळ आपण थोडासा कमी खर्च करा. किरण स्पोर्ट्स जांभूलपाडा संघ जास्त आपल्याला वेळ घ्यायचा नाहीये. तेच मी आता नुकताच सांगितलं दादा की आपल्याला वेळ कमी घ्यायचा आहे. किरण स्पोर्ट्स जांभूलपाडा संघ प्लीज आपण टीम मीटिंग करू नका. अजून आपल्याला एक मॅच खेळवायची आहे. 5:30 झालेत. जांभूलपाडा संघ प्लीज सर्व एकत्र येऊ नका ना. प्रत्येकाने आपली जागा सोडू नका जेणेकरून जास्त वेळ जाईल. षटक संपल्याच्या नंतर विकेट गेल्याच्या नंतर कोणी एकत्र येऊ नका. गोलंदाज जयेश गोलंदाजी मार्कवरती. 18 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 30 धावेची गरज आहे मॅच मध्ये. हेमंत साकिंग एंडला आहे. दा देखील फटका फसला. मिस्तामिंग शॉट. झेलशी पुन्हा एकदा संधी आता चूक होणार नाहीये. हेमंतला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. अजून एक धक्का लागत असताना मेहर 11 बापगाव संघाला. सहा धावा स्कोर बोर्ड वरती. जयेशनं पहिल्याच बॉल वरती विकेट घेतली आहे. आली 1 रन. योगेश आलेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या दरम्यान एकूण 7 या आकड्यावरती आपल्याला धावफलक पाहायला मिळतं. स्पर्धेचा बघतो आपण आजचा दरम्यान हा 3रा दिवस आपल्याला पाहायला मिळतो. उद्या अंतिम आणि निर्णायक दिवस असणार आहे. उद्या देखील नक्कीच तुम्हाला चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आमच्या मनोहरजी श्रीधर केणी यांनी घेतलेली ही मेहनत या स्पर्धेसाठी आणि सर्व नक्कीच आमचे के स्पोर्ट्स सामनेचे खेळाडू यांचं सर्वांचं चांगलं योगदान आहे. स्वर्गीय लक्ष्मण शेलार स्मृती चषकासाठी. संघाची धावसंख्या धावफलकावरती एकूण धावा 8 रन आहेत. विजयासाठी टार्गेट मात्र 36 या मॅच मध्ये. अजून 28 धावेची गरज आहे. अकूट टप्प्याचा आहे. या दरम्यानचा हा चेंडू चांगला पाहायला मिळतो. 1 for the ओव्हरचा इशारा असताना मी मगाशीच उल्लेख केला की किरण स्पोर्ट्स जांभूलपाडा टीम कडे गोलंदाजी भरपूर चांगली आहे. ती चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आता मात्र या मॅच मध्ये. नेक्स्ट बॉल फुल टॉस आहे. ऑनड्रेचा हा फटका. फिल्डिंग चांगली झाली आहे. इथनं अजून काय धावा मिळतील की काय. आणि या 2 धावा मात्र इथनं मिळत आहेत. चला चला वेळ कमी घ्या. सहकार्य करा. फिल्डिंग लावून घ्या. तेरा चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी अजूनही 26 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. नेट टू नेट मॅच पाहायला मिळेल. योगेश आणि मंथन मात्र प्रयत्न करतोय या सामन्यामध्ये. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट ना अजून एक बाउन्सर आहे. काय जबरदस्त जबरदस्त क्रिकेट किरण स्पोर्ट्स क्रिकेट संघ जांभूलपाडा खेळत असताना या मॅच मध्ये. आता नक्कीच इक्वेशन आपण या मॅचचं बघितलं तर आता चेंडू शिल्लक आहेत 12 आणि विजयासाठी 26 धावेची गरज आहे. मेहर 11 बापगाव संघाला हा सामना जिंकण्यासाठी. मात्र किरण स्पोर्ट्स जांभूलपाडा संघ देखील कंबर कसतोय या मॅच मध्ये. इझिली हा सामना मात्र सोडला जाणार नाही या मॅच मध्ये.
नेक्स्ट बॉल. ओमकार आहेत गोलंदाजी मार्क वरती. या दरम्यानचा आपल्याला चांगला चेंडू पाहायला मिळतो. डायरेक्ट हिटची गरज होती, डायरेक्ट हिट झालं नाही. आला डॉट बॉल. योगेश टाकिंग इन आहेत. 11 चेंडू आता मात्र लगेच विजयासाठी 26 धावेची गरज आहे. गोलंदाज ओमकार गोलंदाजी मार्क वरती. 11-26 इक्वेशन. राऊंड विकेट ना बागफुला जाऊन कट्ट्या दरम्यान कट करण्याचा प्रयत्न. चेंडूला बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. दहा चेंडू 26 धावेची गरज आहे. नेक्स्ट बॉल. दरम्यानचा हा देखील चेंडू आला डॉट. बॅक टू बॅक तिसरा देखील चेंडू आला डॉट. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज ओमकारच्या माध्यमातून. जानू स्पोर्ट चिताडे आपण रिपोर्ट करायचंय. बॅकफुटला जाऊन स्लाइस करत असताना फटका तर चांगला आहे. तिकडे फिल्डर 8 चेंडू अजूनही 22 धावेची गरज आहे. संघाची धावसंख्या 14 झाली आहे. 8 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि विजयासाठी 22 धावेची गरज आहे. हे दोन चेंडू भरपूर महत्वाचे आणि निर्णायक असतील. योगेश साकिंग इनला सज्ज खेळण्यासाठी स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आला. डॉट बॉल. 7-22 इक्वेशन आता. 7-22 इक्वेशन. नेक्स्ट बॉल. राउंड विकेट ना फटका मध्ये 22 धावेची गरज. सहा चेंडू 22 धावेची गरज आहे. कल्पेश गोलंदाजी मार्क वरती. हा देखील फटका आहे. हवेत फिल्डर जेलच्या खाली आणि फलंदाज फेल. नवीन फलंदाज दरम्यान एक धावीत ना मी इथे.
त्या मॅच मध्ये आता इक्वेशन 4 चेंडू 21 धावेची गरज आहे. दरम्यानचा हा देखील चेंडू आला चांगला येतो, हा देखील डॉट बॉल. आणि आता मात्र मॅच मध्ये आहे फक्त औपचारिकता. जानू स्पोर्ट्स इताडे संघाचे देखील कॅप्टन रेडी आहेतच. मॅच किती षटकांची असेल आयोजक ठरवतील. फटका हवेत, फलंदाज बाद. फलंदाज बाद. विजय खेने. दरम्यानचा हा देखील चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळतो. अशा प्रकारे